माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्व आमचे सन्माननीय मंत्री, पत्रकार मित्रांनो, महायुती सरकारच्या या नवीन पर्वामध्ये पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं। मोठी मेजॉरिटी असताना देखील कुठेही अधिवेशनाचा वेळ कमी न करता मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये चर्चेच्या द्वारे विविध विषय सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला। खरं म्हणजे रोज 6 तास काम करणं अपेक्षित आहे, पण सरासरी रोज 9.5 तास हे काम विधानसभेने केलेलं आहे आणि विधान परिषदेने जास्त काम केलेलं आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या अशा या चर्चा झालेल्या आहेत। एकूण आपल्याला कल्पना आहे की दोन्ही सभागृहांनी मिळून 12 कायदे यावेळी मंजूर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये माथाडीच्या कायद्यामध्ये सकारात्मक सुधारणा ही आपण केलेली आहे, ज्यामुळे माथाडींवरही अन्याय होणार नाही, पण फेक माथाडी आणि ब्लॅकमेलिंग हे पूर्णपणे बंद करता येईल अशा प्रकारची ही सुधारणा त्या ठिकाणी केली आहे। या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे जे बिल आहेत ते आपण पास केले आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक जे बिल आहे ते महत्त्वाचं एक बिल आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की विनियोजन विधेयक जे आपल्याला अधिकारिता देतं बजेट खर्च करण्याची, ते देखील आपण या ठिकाणी पास केलेलं आहे। मी माननीय अर्थमंत्री महोदयांचे अभिनंदन करतो की त्यांनी 5 सूत्रांवर आधारित असा एक अर्थसंकल्प मांडला, ज्यात शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे। महिला दिनाच्या निमित्त एक विशेष चर्चा या अधिवेशनात झाली। संविधानाच्या संदर्भात एक विशेष चर्चा या अधिवेशनात झाली आणि विशेषतः वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लक्षवेधी असतील, प्रश्न असतील, विविध आयुधांच्या माध्यमातून चर्चा करून जे काही राज्यासमोरचे प्रश्न आहेत या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला। कुठेही चर्चेतनं पळ काढला नाही, चर्चेला बगल दिली नाही, तर भरपूर अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी केल्या। मला असं वाटतं सगळ्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाहीये, त्या आपण तुम्हाला लेखी स्वरूपातच देऊन टाकू। पण मी एवढंच सांगेन की मंत्र्यांनी देखील या संपूर्ण अधिवेशनामध्ये अतिशय चांगलं काम केलं। याचं कारण दोन्ही सभागृह सकाळी 9 वाजता चालू व्हायची, 9:45 ला चालू व्हायची। एकेका दिवशी 15-15 लक्षवेधी असायच्या। फक्त एकच दिवस असा झाला की ज्या दिवशी मंत्री उशिरा पोहोचल्यामुळे 20 मिनिटाचा वेळ वाया गेला, पण अदरवाईज नीट सगळीकडे मंत्री उपस्थित होते। मंत्र्यांनी योग्य अशा प्रकारची उत्तरं दिली। एकूणच विरोधी पक्ष हा संख्येने कमी असला तरी विरोधी पक्षाला पूर्ण वाव त्या ठिकाणी आम्ही दिला। त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता अनेक अशा प्रकारचे धोरण असलेला अर्थसंकल्प पास केल्यामुळे मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल। आणि म्हणून मी या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व आमदारांचे, सर्व मंत्र्यांचे, सर्व पीठासीन अधिकाऱ्यांचे, विधानमंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि अर्थातच माध्यमांचे देखील मनापासून आभार मानतो। सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत। मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाच्या बाबतीत, कामकाजा बाबतीत माहिती दिली आहे।
हे महायुती सरकारचं दुसऱ्या इनिंग मधलं हे पहिलंच बजेट सेशन आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली वित्तमंत्र्यांनी अतिशय चांगला अर्थसंकल्पही सादर केला। त्यावेळी आपल्या चर्चाही झाली। सर्व योजना, विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना सगळ्या सुरू ठेवून कुठेही अर्थव्यवस्था बिघडू दिली नाही। नियमांचं पालन काटेकोर केलं आम्ही। जीडीपीच्या 25%च्या आतमध्ये 18 पॉइंट काहीतरी 35 आपण 17.5% आम्ही जे कर्ज आहे त्याच्यामध्ये आहोत। FRBMच्या 3%च्या आत आहोत। 2.76 असेल। म्हणजे जे काही विरोधकांना चिंता होती की काय होणार टीका करत होते की आता सगळ्या योजना बंद होणार, सगळं बंद होणार, विकास प्रकल्प बंद होणार, पगार कसा देणार, सगळं काय। परंतु आज सविस्तरपणे मी अंतिम आठवड्यामध्ये देखील त्याला उत्तर दिलं। मुख्यमंत्री महोदयांनी देखील राज्याची आर्थिक परिस्थिती आणि जे काही विकासाचा वेग आहे त्या बाबतीमध्ये आम्ही अंतिम आठवड्याला उत्तर देताना दिलेलं आहे। खरं म्हणजे या अधिवेशनामध्ये संविधानावर देखील चर्चा झाली, अनेक विषयांवर चर्चा झाली। आता किती 12 विधेयक वगैरे त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात उत्तर दिलंय, म्हणजे तुम्हाला सांगितलंय। खरं म्हणजे महायुती सरकारची देखील ही इनिंग आमची धडाक्यात सुरू झालेली आहे। 2.5 वर्ष जे आम्ही ज्या वेगाने काम केलं आणि एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना पुढे नेताना ते सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलं। मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी सगळेच, आणि त्याची प्रचिती देखील त्याचा परिपाक फलश्रुती आम्हाला महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मिळाली। आणि आम्ही जी आमची टीम आहे हे उत्तम आमच्या टीमचं स्पिरिट आहे आणि काम त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय। कुठेही कशामध्येही म्हणजे कुठलाही विकासाचा वेग कमी न करता आम्ही कामाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे आपण पाहतोय की 100 दिवसाचा जो काही मुख्यमंत्री महोदयांचा एक त्यांची संकल्पना होती त्याच्यामध्ये बरेचसे उपक्रम आम्ही किंबहुना ज्या 7 कलमी कार्यक्रमाला आम्ही प्राधान्य दिलं त्याच्यात देखील सगळ्याच विभागाने चांगलं काम केलेलं आहे। आणि कल करे सो आज कर, आज करे सो अब कर असं म्हणून आम्ही ज्या धडाक्याने पुढे जातोय आणि खऱ्या अर्थाने जे नवीन प्रकल्प आहेत ते देखील वॉर रूम मध्ये घेऊन त्याला आम्ही गती देतोय। उद्योग येत आहेत त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील दावोसला आम्ही गेलो, त्यावेळेस देखील जी काही परदेशी गुंतवणूक आहे, उद्योजक आहेत, मोठ्या प्रमाणावर 7-8 लाख कोटीचे MOU झाले, त्याचंही आम्ही एक्झिक्युशन जे आहे कन्व्हर्जन 70-80%। आता देवेंद्रजी आणि आमचे उद्योग मंत्री गेले 15 लाख कोटीचं MOU केले आणि त्याचं पुढचं जे काही जागेचं अलॉटमेंट असेल, परवानगी असतील तेही देण्याचं काम सुरू झालं। त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास आपल्या सरकारवर आहे आणि हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यामुळे त्याच्यामुळे रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील, त्या डिटेलमध्ये मी जात नाही। परंतु आता महाराष्ट्र आपला जो आहे तो स्टार्टअप मध्ये पहिला नंबर आहे, FDA मध्ये पहिला नंबर आहे, GDP मध्ये पहिला नंबर आहे आणि कर्ज वगैरे जे काही आहे ते इतर राज्यापेक्षा देखील आपलं कमी आहे। त्याचं अर्थसंकल्पाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये मी उत्तर देताना दिलं, देवेंद्रजींनी देखील दिलं। आणि म्हणून आमच्याकडे नो रिझन ऑन द स्पॉट डिसीजन, ये काम हमारा है। जिसने रीजन दिया उसका जनता ने सीजन खत्म कर दिया, इसलिए आणि म्हणून असंच काम आम्ही चालू ठेवणार बिलकुल वेगाने। आणि 5 वर्षाची टेस्ट मॅच असली तरी सुद्धा राज्याच्या विकासासाठी
आणि कल्याणासाठी आम्ही 2020 प्रमाणेच काम करणार. हे अगदी आपल्याला सांगतो, कुठेही विकासाचा वेग कमी पडणार नाही. आणि मग मला वाटतं जास्त काय मी बोलत नाही, परंतु विरोधक कमी संख्येने असले तरी सुद्धा, ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांना कमी लेखत नाही, त्यांना अंडर एस्टिमेट आम्ही करत नाही. पण आमची भावना आणि भूमिका अशी होती की त्यांनी सभागृहात येऊन सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे होती. शेतकऱ्यांचे विषय असतील, इतर जे काही ज्वलंत विषय आहेत, त्या बाबतीमध्ये सभागृहात येऊन चर्चा करायला आणि त्याला उत्तर द्यायला आमचं सरकार तयार होतं. परंतु त्यांनी पायऱ्यावरच ते सगळं आंदोलन करण्यामध्ये धन्यता मांडली. काही जण 30 आरोपाची टेप वाचून विधान भवनाच्या स्टेपवरूनच घुमजाव करत होते. त्यामुळे टेप जुनी सही करून गायब. आता काय म्हणतो त्याला आपण, आपलं संविधान खतरे में म्हणणारे संविधानावर सभागृहात येऊन बोललेच नाहीत. ही मोठं शोकांतिका आहे. आणि त्यामुळे दुर्दैव आहे का बाबासाहेबांचं जे संविधान आहे, लोकशाही त्यांना कोणाला मान्य नाही का, असे एक प्रश्न या ठिकाणी मी आतमध्ये सभागृहात बोललोय. पण ते ठीक आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकार काम करतंय. आता घटनाबाह्य सरकार नाही आहे, 235चं सरकार आहे. आणि आम्ही जे बोललो होतो मी पहिल्या भाषणात, तुम्हाला आठवत असेल, माझ्या बाजूला देवेंद्रजी बसले होते, बोलले आम्ही असं काम करू की आम्ही दोघं मिळून 200 पार करू. आता 200 पार करून 235 वर गेलो. आता तरी त्यांनी डोळे उघडायला पाहिजे आणि सरकार म्हणून सरकारकडून कामं करून घेतली पाहिजे, जनतेची, सर्वसामान्य लोक. त्यामुळे सांगितलं ना 2020 कर. आणि दुसरी गोष्ट, प्रिंटिंग मिस्टेक सांगणारं आमचं सरकार नाही. जे काही लोक म्हणाले की तुम्ही आश्वासनं दिली, कधी पाळणार, आम्ही जाहीरनामा किती 5 वर्षाचा असतो. आम्ही कुठलंही आश्वासन जे आहे टाळणार नाही. आम्ही ते आश्वासन पाळणार. कारण देवेंद्रजी, मी, अजितदादा हे शब्द दिला की आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत, म्हणून तो इतिहास घडला. त्यामुळे कुठला नाराज कोण आहे? अरे बाबा, दादा सांगून गेले मुख्यमंत्र्यांना. दादा मुख्यमंत्र्यांना सांगून गेले मगाशी. आणि तुम्ही तर असं करता जसं मी गावी गेलो की नाराज, दिल्लीला गेलो की नाराज, आणि गंभीर झालो की गंभीर झाला नाराज. अरे आता काय करायचं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही काही नाराज वगैरे नाही. कोणी किती प्रयत्न केला, विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले की काहीतरी होईल, काही होणार नाही. लोक कल्याणकारी विकासाची कामच आम्ही करणार, बस. त्यामुळे भास्कर जाधवांनी जी प्रशंसा केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही पहिलेपासून पद्धत आहे की एखादं भाषण जर उत्तम झालं तर कुठल्याही पक्ष, सत्तारूढ पक्षातनं विरोधी पक्षाला चिठ्ठी जाते, विरोधी पक्षातनं सत्तारूढ पक्षाला चिठ्ठी जाते. माझी पण सवय आहे, एखाद्या जर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चांगलं भाषण केलं तर मी चिठ्ठी पाठवतो त्यांना की तुमचं भाषण चांगलं झालं. बाकी विरोधी पक्ष नेता तर ठरवण्याचा अधिकार आमचा नाहीच, तो अधिकार अध्यक्षांचाच आहे. फक्त 7 आमदार असतानाही काँग्रेस तुम्ही, माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय. प्रश्न हा अध्यक्षांना विचारला पाहिजे. अध्यक्ष इंडिपेंडंट आहेत.
अध्यक्षांवर सरकारचा कुठलाही दबाव नाही. त्यांनी त्याची पुस्तिका काढून वाटायला सांगितलं आणि ते त्याच्यामुळे त्यांच्या आघाडीत पंचायत होईल असं वाटतं. नाही काही पंचायत होईल असं नाही. त्यांनी त्याकरता पटेल अशा प्रकारे बोलले. नाही, त्यांनी त्याकरता हे सांगितलं की त्यातला राजकीय भाग काढून टाका, म्हणजे जो त्यांना अडचणीचा आहे तो काढून टाका आणि बाकी भाग ठेवा असं सांगितलं. ते गमतीने बोललो, बाकी उद्याही अध्यक्षांनी निर्णय घेतला तर आमची तयारी आहे. देवेंद्र विपक्ष ने विपक्ष ने बोला कि पूरा अधिवेशन सिर्फ कब्र से लेकर कामरा तक ही रह गया और जानबूझ के डाइवर्ट करने के लिए इस तरीके के मुद्दे लाए गए सरकार की तरफ से. देखिए, रोज 6 घंटा काम करना चाहिए, रोज 9 घंटा काम किया. इतनी सारी चर्चा है कि किसानों पर चर्चा हुई, कामगारों पर चर्चा हुई, माथाड़ी का बिल हुआ, बजट पर चर्चा हुई. अब उनके दिमाग में कब्र और काबरा ही होगा, कामरा ही होगा, तो हम क्या कर सकते. उनके दिमाग में उतना ही जाता है, उनको उतना ही दिखता है. हमारे लिए तो कब्र और कामरा से ज्यादा 13 करोड़ महाराष्ट्र के लोग ये महत्व के, इसलिए उनके हित के निर्णय हमने लिए. संदर्भात अनेकांनी चिंता व्यक्त केली की संख्या आहे लक्षवेधीची वाढती आहे, तर पुढच्या ज्या गटनेत्याची बैठक असेल किंवा पीएससीची बैठक असेल काय याच्यावर चर्चा करून काही याच्यामध्ये लक्षवेधी वाढल्या तरी हरकत नाहीये. फक्त आम्ही अध्यक्षाला ही विनंती केली आणि पुन्हा एकदा करणार आहोत अध्यक्ष आणि सभापतींना की निकषात बसणाऱ्याच लक्षवेधी चर्चेला आल्या पाहिजे, निकषाच्या बाहेरच्या येऊ नयेत. आरोप केला की अशा पद्धतीने त्या लक्षवेधी जात आहेत त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी होत्या असं रेकॉर्डवर देखील ते आज बोलले. त्याबद्दल नेमकं मला असं वाटतं की बिना पुराव्याचं असं बोलणं योग्य नाही आहे. पण हे देखील खरं आहे की याच्यामध्ये जर आपल्याला कुठलंही उलटसुलट काम होऊ नये असं वाटत असेल तर निकषातल्याच लक्षवेधी जर घेतल्या, आमदार जाऊन खूप आग्रह करतात आमची घ्या अध्यक्षांचा नाईलाज होतो, त्यांना घ्यावे लागतात. पण एकदा सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की निकषाच्या बाहेर फार जायचं नाही तर मला असं वाटतं की कुठलीही गडबड मध्ये होऊ शकत नाही. नियमात किती आहेत आणि समजा 500 लावल्या, आम्ही फक्त लक्षवेधीवर दिवसभर चर्चा करणार का आणि कायद्यावर 2 मिनिटं करणार असं नाही आहे. लक्षवेधीवर ज्या चर्चा झाल्या त्या ऍडिशनल टाइम मध्ये झालेल्या. तुम्ही जर मॅक्सिमम सकाळी 18 दुपारी 30 या संख्येने ठेवलं नाही असं नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम या ऍडिशनल ज्या सकाळी विशेष सत्र आहे त्या सत्रात ठेवल्या. दुपारी पण ज्या केल्या त्याच्यामध्ये वेळेची मर्यादा पाळत 1 किंवा 2 प्रश्न. आता काय नवीन सदस्य आहेत, पहिलं अधिवेशन आहे, सदस्यांची अपेक्षा असते की आमच्या मतदारसंघात काही ना काही आम्हाला मांडता आलं पाहिजे, त्याकरता त्यांनी अकोमोडेट केलं. पण याचा अर्थ कायद्यांची चर्चा थोडी करटेल केली. सगळे कायदे चर्चेने पास झाले. बिना चर्चेचा कुठला कायदा आला सांगा. सगळ्या प्रस्ताव पहिल्या आठवड्यापासून ते सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल सगळे प्रस्ताव नाही. याचं प्रमुख कारण काय आहे की हे अधिवेशन बजेट अधिवेशन आहे, खातेवार चर्चा होते. त्यामुळे ती खातेवार चर्चा त्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत आणि चर्चेचे दिवस फिक्स्ड आहे. मंगळवारचा सत्तारूढ पक्षाचा, गुरुवारचा विरोधी पक्षाचा, त्याच मंगळवारी खातेदार न्याय चर्चा असते. आता या चर्चेपेक्षा खातेनिहाय चर्चेला प्रेसिडन्स आहे. ती रात्री 10 वाजेपर्यंत चालली तर ही चर्चा बाजूला. हे आज नाही, आता तुम्ही सगळे लोक 25-25 वर्ष कव्हर करताय. प्रत्येक बजेट अधिवेशनात हेच होतं. ज्या दिवशी चर्चा असते मंगळवारी किंवा गुरुवारी, जर खातेनिहाय चर्चा आली मागण्यांची किंवा पुरवणी मागण्यांची तर त्या दिवशी कधीच ती चर्चा होऊ शकत नाही. ती पाहिलं फोन शेवटीच होते. की हत्या के मामले में वाल्मीकि रंजन है, उनके आका जो है आपको पता है, धनंजय मुंडे का इस्तीफा हुआ है, क्या उनको सह आरोपी बनाएंगे? एक तरफ तो आप उद्योग लाने में इतनी मेहनत करते हैं, ऐसे हफ्ता खबरों के प्रति आप नरम क्यों रहते हैं? इसके बारे में बहुत स्पष्ट शब्दों में कहा है और नरम गरम रहने का सवाल ही नहीं है. न हम नरम है न गरम है, हम कानून से चलते हैं. जो कानून में वो करते हैं, जो कानून में था वो किया है. 100 दिन का काम नवीन टॅगलाईन दिली आहे की नो रिझर्व ऑन द स्पॉट डिसिजन. तर हे कोणाकोणासाठी लागू आहे? ओनली नो रिझन ओनली विजन.
सरकारी निधन बघा, तुम्हाला सांगतो, आम्ही बोलतो ते करून दाखवतो. जसं 100 दिवसाचा मुख्यमंत्री महोदयांनी संकल्पना मांडली, तर या अधिवेशन काळात आम्ही बघा 50 शहरांचे डीपी फायनल करून टाकले. विकास आराखडे 50 शहरांचे, त्याची यादी तुम्हाला देईन. आणि त्याचबरोबर जे नव्या मुंबईतल्या 12.5% भूखंडावरचा प्रकल्पग्रस्तांचा विषय होता, त्यांना FSI आणि उंची वाढवण्याचा, तो आम्ही निर्णय घेऊन टाकला. मुंबईतल्या जुन्या आयकॉनिक इमारती आहेत त्या विकसित करण्याचं धोरण बऱ्याच दिवसापासून विचाराधीन होतं, त्याचा आम्ही निर्णय घेतला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअरपोर्ट फनेल झोन मध्ये ज्या इमारती रिडेव्हलपमेंटला राहिलेल्या आहेत, तोही आम्ही निर्णय घेतला. म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजन साठी सांगतो तुम्हाला. आणि मुख्याधिकारी संवर्गातील 105 मुख्याधिकाऱ्यांची पदोन्नती पण करून टाकली. आणि बाकी तर जे 7 कलमे आपल्या हे आहे जे 100 दिवसाचं, त्याच्यामध्ये लोकांना त्या भागामध्ये जिल्हाधिकारी असतील, जिल्हास्तरीय अधिकारी असतील, ते भेटण्याचं काम, त्यांना न्याय देण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जात पडताळणीचं आणि ऑनलाईन करून टाकलं आणि ताबडतोब घर बसल्या. आणि अशा सगळ्या योजना ज्या आहेत, 7/12 केला, मुद्रांक ते तुम्ही केलं ना, आता जिवंत 7/12 केला, जिवंत 7/12 ऑन दी स्पॉट डिसिजन. प्रश्नोत्तर चालू असताना, लक्षवेधी चालू असताना, पुरवणी मागण्यांची चर्चा चालू असताना किंवा एकंदरीत चर्चा चालू असताना सदस्य उठतात, मंत्र्यांपर्यंत जातात आणि हे जाताना अनेक बोलणाऱ्या सदस्यांना क्रॉस करतात, मंत्री वेलमध्ये जातात, मंत्री सदस्यांना क्रॉस करतात, असे अनेक प्रकार बघायला मिळाले. हे अतिशय चुकीचं आहे. शिस्त पाळली गेली पाहिजे. मला स्वतःला फार त्रास होतो, यांनाही होतो. आम्ही बसले असतो, भाषण करायचं असतं आणि इतके सदस्य येऊन तिथे सह्या घेतात, त्यामुळे याच्यावर निर्बंध आला पाहिजे. मला हे अगदी मान्य आहे की चुकीचं आहे. करूया. और दूसरे किस विभागों ने अब तक 100 दिन की आपकी संकल्पना को टारगेट पूरा किया? नहीं, अभी 4 विभागों ने, एक तो कली सांस्कृतिक कार्य विभाग ने किया और 3 विभाग अंतिम चरण में, लेकिन सब कर लेंगे. चलो.